काय असतो शिक्षक? गुरुजी तुम्हा पुढे हे विश्व बालकांचे, चिमण्या मने रुजावे भविष्य भारताचे, व्हावे एवढे लहान सारे मने कळो यावे, असा लाभावा जिवाळा पाषाणाची फुले व्हावे. पाषाणाची फुले बनवण्याची ताकद गुरुजीच्या वाणीमध्ये असते, वाचेमध्ये असते. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात आणि मुलांच्या रूपाने शिक्षकांना मुलांच्या विविध रूपाने ईश्वराचं वेगवेगळ्या रूपाने दर्शन होतं. मला एकाने एक प्रश्न विचारला की घर आणि मंदिर ह्यामध्ये काय फरक आहे. मी म्हणालो, माणसाने घडवलेल्या मूर्त्या मंदिरामध्ये असतात आणि ईश्वराने घडवलेल्या मूर्त्या घरामध्ये असतात आणि ह्या ईश्वराने घडवलेल्या मूर्त्यांना माणूस घडवण्याचं कार्य हे शिक्षक करत असतात. म्हणून शिक्षकाचं कार्य हे अतिशय असामान्य आहे. ओशो म्हणतात, जी माणसं मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात ते ईश्वराची प्रार्थना करतात. मी त्यापुढे जाऊन म्हणतो की जे माणसं मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम करतात, ईश्वर त्यांच्यासाठी त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मला बरेच जण समाजामध्ये बोलत असतात की काय करतात शिक्षक, काय काम असते शिक्षकांना. एका शिक्षकाने फार सुंदर उत्तर दिले. एक शिक्षक म्हणतो, सुंदर सूर सजाने को साज बनाता हूँ, सुंदर सूर सजाने को साज बनाता हूँ, नौशिकीय परिंदे को बाज बनाता हूँ, चुपचाप सुनता हूँ सबकी शिकायतें, तब दुनिया बदलने की आवाज़ बनाता हूँ. समुंदर तो परखता है हौसले कश्तियों के, और मैं डूबती कश्तियों से जहाज बनाता हूँ. अरे बनाइए कोई चांद पे बुर्ज ये खलीफा, मैं तो कच्ची ईटों से ताज बनाता हूँ. कच्च्या इटेपासून, मातीच्या गोळ्यापासून त्यांना माणूस घडवण्याचं कार्य हे शिक्षक करत असतात. म्हणून शिक्षकाचं कार्य हे अतिशय असामान्य आहे. एक कवी म्हणतात, शिक्षक कभी सामान्य नहीं होता, सर्जनशीलता तो उसकी गोद में पलती है. हे अशा पद्धतीचं कार्य हे शिक्षकाचं असतं. शिक्षकाचं नातं हे विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं हे हायवेच्या रस्त्यासारखे असतं. हायवेच्या रस्त्यावरून जाणारे प्रवासी आपल्या यशाच्या शिखरापर्यंत जातात, रस्ता मात्र तिथंच राहतो. त्याच पद्धतीनं शिक्षकाने घडवलेले विद्यार्थी हे यशाच्या उंच शिखरावर पोहोचतात, परंतु शिक्षक मात्र तिथंच असतो. शिक्षकाला त्याची कधी काही खंत वाटत नाही, उलट अभिमान वाटत असतो. शिक्षकाने घडवलेला एखादा विद्यार्थी फोर व्हीलर फियाट गाडीमध्ये जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर उडालेली धूळ आपल्या हाताने झटकतो आणि म्हणतो की शिक्षकाला हा चेहऱ्यावर उडणारी धूळ ती धूळ वाटत नाही, तर विजयाचा गुलाल वाटतो. अशा पद्धतीचं हे शिक्षकाचं अतिशय असामान्य असं कार्य आहे.